जय महाराष्ट्र भावांनो मला भरपूर सारे DM आले की दादा सेशनवर व्हिडिओ बनवा, कारण सेशन पण खूप महत्त्वाचं आहे. भावांनो बघा, जेवढी तुमची स्ट्रॅटेजी, रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट हे सगळ्या गोष्टी किंवा सगळे जेवढे कन्सेप्ट महत्त्वाचे तेवढे भावांनो तुमचे सेशनही महत्त्वाचे आहे. आणि सेशनला भावांनो तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. तर भावांनो आजच्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सेशन्स नेमकं काय असते आणि कोणत्या सेशनमध्ये आपल्याला ट्रेडिंग करायची. तर भावांनो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. ज्यांनी कोणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर भावांनो बेल आयकॉनला प्रेस नसेल केलं तर बेल आयकॉनला प्रेस करून घ्या भावांनो, कारण माझा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ठीक आहे भावांनो, चला डायरेक्ट जाऊया आपण आता आपल्या स्क्रीनवर. तर भावांनो वेलकम आहे सगळ्यांचं आपल्या VIP यूट्यूब चॅनलवर. ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं परत सांगतो सबस्क्राईब करून घ्या बरं का. लय महत्त्वाचे टॉपिक येणार आहे तिथं. आणि प्रत्येक मराठी माणसाच्या हक्काचा माणूस आहे आणि गावठी मराठी भाषेत आहे. किती कॉम्प्लिकेट असून द्या, किती अवघड असून द्या, ते आपल्या मराठी भाषेत सोपं करून सांगणार भावांनो. कोणताही कन्सेप्ट असून द्या, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. त्यामुळे तुम्हाला असं कोणताही कन्सेप्ट असा अवघड वाटणार नाही, येतं लक्षात. त्यामुळे तुमचा भाऊ आहे, तुम्हाला सोपं करून सांगायला, येतं लक्षात. हां चला भावांनो, आता नॉर्मली जर बघायला गेलो तर आपल्याला इथं 4 सेशन बघायला भेटतात. एक पहिलं झालं सिडनी, त्यानंतर टोकियो, त्यानंतर लंडन आणि त्यानंतर न्यूयॉर्क. भावांनो लंडन आणि न्यूयॉर्क सेशन आहे ह्या भावांनो, ह्या 2 सेशन्स खूप महत्त्वाचे आहेत, खूप इम्पॉर्टंट आहेत भावांनो. सगळे जे प्रो ट्रेडर आहेत ह्या 2 सेशनमध्ये बसतात आणि नेक्स्ट लेवलने प्रॉफिट जनरेट करतात. आपण कसं कधी येतो कधी बसतो, हा झाकण झुल्याला कधी उठलं की आठवतो अरे यार नाही मी ट्रेडर आहे, मग तो कुठंतरी बाय करतो, कुठेतरी सेल करतो, तो टार्गेट तर भेटत नाही, SL जात नाही, मग तसंच लटकून बसतो. भावांनो लटकायचं नाही. त्यांनी काय होतं की सायकोलॉजी किंवा माइंडसेट आपला स्टेबल राहत नाही. क्विकली आपण प्रॉफिट आपल्याला झाला पाहिजे आणि मार्केटमध्ये नेक्स्ट लेवलचा हॉल्लूम असेल तर भावांनो क्विकली आपल्याला प्रॉफिट पण होतो. पण भावांनो तो हॉल्लूम कुठं असतो किंवा तो हॉल्लूम कधी असतो हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे, येतं लक्षात. त्यामुळे भावांनो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, नाही तर अर्धा स्किप जरी करून गेला तर मग तो गेला तर गेला, परत ते वापस येत नाही, येतं लक्षात. मार्केटमध्ये टिकून राहायचंय. जो मार्केटमधून गेला भावांनो तो गेला, परत मार्केटमध्ये येत नाही, येतं लक्षात. परत त्या रस्त्यावर यायला त्याला खूप वेळ लागतो. सातत्य ठेवा. रोज तुम्ही मार्केटला वॉच करत जा. रील्स किंवा स्नॅपचॅटवर चॅटिंग किंवा आला त्याला स्नॅप टाकणं किंवा ह्याच्या रील्स बघणं, एवढा वाईट टाईम घालण्यापेक्षा थोडा मार्केटवर टाईम द्या. तुमची खरंच जी रिअल लाईफ आहे ती खरंच चेंज होईल भावांनो, येतं लक्षात. आता बघा भावांनो, नॉर्मली जर बघायला गेलो तर आपण न्यूयॉर्क आणि लंडन हे 2 सेशनमध्ये नेक्स्ट लेवलची भावांनो मुवमेंट होती. त्यानंतर टोकियो सेशनमध्ये पण होती, असं नाही की टोकियो सेशनमध्ये होत नाही, पण ह्या दोन्हीच्या रिस्पेक्टने कमी होती, येतं लक्षात. भावांनो बघा, आता बघा नॉर्मली एक ह्याच्यावर आपण ड्रॉ केलंय की बाबा एक स्ट्रॅटेजी पण होती भावांनो आपली की लिक्विडिटी ग्रॅपवर होती सेशनचे. जी प्रिव्हियस लिक्विडिटी ग्रॅप झाल्याच्यानंतर एंट्री व एक्झिट आपल्याला हे सगळ्या गोष्टी बघायच्या होत्या. ती स्ट्रॅटेजी पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. बघा भावांनो, लंडनचा हाय आणि हा लंडनचा लो आहे, त्यानंतर या न्यूयॉर्कचा हाय आणि न्यूयॉर्कचा लो आहे. नॉर्मल लंडनच्या हायने याची काय घेतली, लिक्विडिटी घेतली. किंवा कधी कधी भावांनो जो प्रिव्हियस लंडनचा आहे हाच रेजिस्टन्सचं काम करणार, लंडनचा लो आहे हाच सपोर्टचं पण काम करणार. कधी कधी मार्केट ह्याची लिक्विडिटी पण घेते, येतं लक्षात. आता बघा भावांनो, भरपूर जण मला विचारतात की दादा ट्रस्टेड ब्रोकर असणं खूप गरजेचं आहे, कारण डिपॉझिट विड्रॉल सेफ नाही. काही जण विचारतात की दादा आम्हाला डिपॉझिट करायला भरपूर सारा प्रॉब्लेम येतात. काही जण असे की त्यांचं विड्रॉलच येत नाही. मग भावांनो बघा, आपण ट्रेडिंग करतोय पैसा कमवण्यासाठी. भरपूर जणांना ट्रस्टेड ब्रोकर हवे असतात भावांनो. बघा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या ट्रस्टेड ब्रोकरची लिंक आहे भावांनो. मी स्कायरीज स्वतः यूज करतो. त्याचबरोबर भावांनो VT मार्केट किंवा XM मार्केट तोही यूज करतो भावांनो. नेक्स्ट लेवलचे ब्रोकर आहेत, टॉप 3 ब्रोकर भावांनो, मी तिन्ही यूज करतो. ज्यांना कोणाला आपल्या ब्रोकरमध्ये अकाउंट ओपन करायचं असेल बिंदास भावांनो टीमला कॉल करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. काही प्रॉब्लेम आला एनी टाईम एनिवे तुमच्यासोबत आहे भावांनो. सर्व्हिसही भावांनो क्विकली भेटणार आहे. वर टीमचा नंबर आहे. त्याचबरोबर भावांनो इथं पण एकदा टीमचा नंबर टाकतो. कोणाला अकाउंट वगैरे काही ओपन करायचं असेल बिंदास्त भावांनो ओपन करू शकताय, कारण प्लॅटफॉर्म ट्रस्टेड आहेत आणि स्वतः मी यूज करतो, येतं लक्षात. त्याचबरोबर भावांनो आपल्याला फॉरेक्स मार्केट हावर्स टाईम झोन ह्या वेबसाईटवर जर गेलो भावांनो, ह्याचं जर बघायला गेलं नॉर्मल याचा सरफेस असा आहे. आपण डायरेक्टली वेबसाईटवर जाऊ. हे बघा वेबसाईट भावांनो, ही वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर जर तुम्ही जर गेलात भावांनो तर तुम्हाला हे असा सरफेस भेटेल. इथं बघा 24 तास करायची वॉच का 12 तास करायची हे आपल्या हातात आहे. त्यानंतर भावांनो इथं जो टाईम चालू आहे बघा भावांनो, आज संडे आणि 3:30 वाजले. 3:30 वाजता मी लेक्चर शूट करतोय आपल्या प्रत्येक मराठी माणसासाठी भावांनो. दिवस रात्र एक करतोय, कारण मला वाटतं की माझा मराठी माणूस मोठा झाला पाहिजे.
आणि भावांनो, जेवढा होईल तेवढा मी माझ्या मराठी माणसाला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करणार आणि मराठी माणसाला पुढे घेऊन जाणार आहे. त्यामुळे भावांनो, लेक्चर बघताना हलगर्जीपणा करू नका. खरंच खूप मेहनतीने, खूप कष्टाने भावांनो मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि सोप्या सोप्या भाषेत, आपल्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून भावांनो तुम्हाला क्विकली समजायला पाहिजे आणि तुम्ही क्विकली भावांनो प्रॉपर्टी ट्रेडर बनला पाहिजे. सिडनी भावांनो, सिडनी आणि टोकियो जर नॉर्मली जर बघायला गेलं तर जास्त भावांनो इथं व्हॉल्यूम दिसत नाही आपल्याला. हे बघा, व्हॉल्यूममध्ये जास्त आपल्याला व्हॉल्यूम दिसत नाही. पण भावांनो, लंडन आणि न्यूयॉर्क, लंडनमध्ये भावांनो नॉर्मल वाढला, न्यूयॉर्क आणि लंडनच्या या ज्या भावांनो दोन एकत्र आलं तेव्हा व्हॉल्यूम हाय झाला. आता नॉर्मली जर भावांनो बघायला जर गेलो तर आपण ट्रेडिंगवर आपण येऊ. ट्रेडिंगवर आल्याच्या नंतर भावांनो तुम्ही इंडिकेटरमध्ये जाऊ शकता. इंडिकेटरमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला एक इंडिकेटर सर्च करायचं आहे, सेशन्स लक्स आल्को. भावांनो, ह्या इंडिकेटरला भावांनो, ह्या इंडिकेटर तुम्हाला ॲटोमॅटिकली भावांनो जे आपले सेशन आहेत, सेशनचं झोन दाखवतो. हे सेशन कधी क्लोज होलं आहे किंवा कोणतं सेशन चालू आहे आणि कोणतं सेशन कधी क्लोज होणार आहे, म्हणजे या पूर्णपणे. आणि ह्या इंडिकेटरच्या बेसिसवर भावांनो आपली एक स्ट्रॅटेजी पण आहे. ती स्ट्रॅटेजी पण मी लवकरात लवकर तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त भावांनो तुमचा मला सपोर्ट हवा आहे, याचं लक्षात. आता नॉर्मली जर बघायला गेलं भावांनो, इथं सिडनी चालू होतं. सिडनी चालू असताना त्यात टोकियो ओपन झालं. आता सिडनी आणि टोकियो ओपन झाल्याच्या नंतर नॉर्मल भावांनो जेवढं सिडनीमध्ये व्हॉल्यूम कमी होता, टोकियोमध्ये थोडा नॉर्मल वाढला. एवढा हाय लेवलचा नाही वाढला, याचं लक्षात. त्यानंतर सिडनी क्लोज झालं भावांनो. त्यानंतर टोकियो राहिलं, टोकियोचं नॉर्मल हे झालं, नॉर्मल म्हणतो ना आपण व्हॉल्यूम राहिला. त्यानंतर भावांनो इथं लगेच लंडन चालू झालं. लंडनमध्ये हळूहळू व्हॉल्यूम वाढायला लागला. आणि जेव्हा भावांनो न्यूयॉर्क चालू झालं, लंडन आणि न्यूयॉर्क भावांनो हे दोन जेव्हा चालू झालं, तेव्हा जो आपला व्हॉल्यूम आहे तो नेक्स्ट लेवलचा गेला, येतं लक्षात. आणि त्यानंतर भावांनो न्यूयॉर्क ह्याच्यावर पण एक सेशन सुरू, पण आपल्याला भावांनो एक आपली स्ट्रॅटेजी आहे आणि ती नेक्स्ट लेवलची आहे. वाटलंच तर भावांनो ती तुम्ही मला म्हणलात तर मी तिचं शेअर करणारच आहे. त्याचबरोबर भावांनो मला भरपूर जण म्हणतात की दादा सेशनवरच तुम्ही ट्रेड करताय का? तर भावांनो सिम्पल आहे. बघा, मी सेशन्स बघतो, ते बघत असताना भावांनो माझा थोडासा टाइम पण फिक्स असतो. कारण बघायला जर नॉर्मल जर गेलं तर आता हे सेशन्स एका साईडला ठेवा, आपण एक प्रॅक्टिकली जाऊ. प्रॅक्टिकली एक्झाम्पल बघा भावांनो, आता आपल्याकडे वाजले 3:30. बघा, वाटलंच तर बाबा खोटं वाटत असेल तर हे बघा टाईम भावांनो 3:33 झालेत मॉर्निंगचे. मॉर्निंगचे झालेत, इव्हिनिंगचे नाही. आता बघा, मॉर्निंगचे आपल्याकडे 3:30 झालेत, म्हणजे आपल्याकडे सकाळ व्हायला लागली. कुठेतरी भावांनो ही संध्याकाळ व्हायला लागली. याच्या लक्षात. आपली पृथ्वी गोल फिरती, सांगायची गरज नाही. कुठेतरी संध्याकाळ झाल्याच्या नंतर कुठेतरी सकाळ होणार आहे, कुठेतरी सकाळ झाल्याच्या नंतर कुठेतरी संध्याकाळ होणार आहे. आता आपल्याकडे सकाळ व्हायला आली, तिकडे कुठेतरी संध्याकाळ व्हायला लागली. नॉर्मली आपल्याकडे एक 5 वाजले म्हणू आपण, किंवा 5:30 वाजले म्हणा. 5:30 वाजता आपल्याकडचे लोक उठतात, तिकडचे लोक जॉबवरून घरी येतात. आता बघा, आपल्याकडचे उठले, तिकडचे जॉबवरून घरी आले, काय झालं, व्हॉल्यूम क्रिएट झाला. म्हणून मला म्हणायचं भावांनो तुम्हाला, एक इव्हिनिंगला किंवा मॉर्निंगला 5:30 ते 8च्या आसपास खूप नेक्स्ट लेवलचा व्हॉल्यूम असतो. इव्हिनिंगला असो किंवा मॉर्निंगला असो, ह्या टाइम फ्रेममध्ये जर तुम्ही ट्रेडिंग केली सेशन्स न बघता, तरी भावांनो तुम्ही नेक्स्ट लेवलचा प्रॉफिट जनरेट करू शकताय. भावांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये भावांनो भरपूर सारं आपल्या मराठी भाषेत, आपल्या गावठी भाषेत भावांनो तुम्हाला नॉलेज शेअर करणार आहे मी. ठीक आहे. ज्यांना कोणाला भावांनो ट्रस्टेड ब्रोकर हवा असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. काही प्रॉब्लेम आला बिंदास टीमला कॉल करा. एनी टाईम एनिवे भावांनो टीम तुमच्यासाठी अवेलेबल आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि येणारा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बनवायचा आहे हेही मला सांगा. ठीक आहे. आणि लाईव्ह स्ट्रीमिंगला यायला विसरूच जाऊ नका. ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं, लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.